नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क कोर्टामध्ये आता सुनावणी सुरू आहे। पुणे अपघात प्रकरणामध्ये निर्भया केसचा दाखला दिला जाणार आहे। 2015 मध्ये बनवलेल्या कायद्याचा सुनावणीच्या दरम्यान विचार केला जाईल। नव्या कायद्याने आरोपी 16 वर्षांचा असल्यास तो प्रौढ ग्राह्य धरला जाणार आहे। प्रौढ ग्राह्य धरल्यास पुणे पोलीस वेदांतला अटक करण्याची देखील शक्यता आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, आता सध्या कोर्टामध्ये काय सुरू आहे, कोणती कलम लावण्यात आलेली आहे? निखिल, आपण पाहतो की सध्या पुण्याच्या बाल न्यायालयासमोर ही सुनावणी सुरू आहे। पुढचे काही मिनिटं अजून ही सुनावणी सुरू राहू शकते। त्यानंतर पुणे पोलिसांची बाजू कोर्टामध्ये मांडली जाते। या सगळ्या प्रकरणाचे तपास अधिकारी ACP आरती बनसोडे मॅडम या सगळ्या प्रकरणाची बाजू जी आहे ती मांडतायत। आणि पुणे पोलिसांनी आतापर्यंत जो काही रिपोर्ट तयार केलेला आहे, वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन नसून आता त्याला प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं जावं आणि आम्हाला खटला चालवण्याची परवानगी मिळावी, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून कोर्टासमोर केला जातो आहे। तर दुसरीकडे वेदांत अग्रवालचे वकील प्रशांत पाटील हे सुद्धा त्याची बचावाची बाजू जी आहे ते मांडतायत। आपण पाहतो की पुढच्या बाजूला हे कोर्ट आहे आणि इथेच पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लागलेला आहे। आतल्या ॲडव्होकेट प्रशांत पाटील हे जर बाजू मांडतात, मात्र दुसरीकडे न्यायाधीश मिनल परदेशी यांच्या कोर्टरूममध्ये ही सगळी सुनावणी जी आहे ती सुरू आहे। पुढची काही मिनिटं ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूची युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश नेमकं काय निर्णय देतात। वेदांत अग्रवाल याला प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं जातं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये पुढचा खटला चालवण्याची परवानगी दिली जाते की अल्पवयीन म्हणूनच त्याला ग्राह्य धरलं जातं, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र जर वेदांत अग्रवालला प्रौढ म्हणून कोर्टाने मान्य केलं आणि पोलिसांना तशी परवानगी दिली तर मात्र पोलीस तातडीनं त्याला ताब्यात घेऊन कागदोपत्री त्याला अटक दाखवून पुन्हा एकदा कोर्टामध्ये नियमित कोर्टामध्ये हजर करू शकतात आणि त्यानंतर त्याची कस्टडी मिळवण्याचे प्रयत्न सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून केले जाणार आहेत। पहिल्यांदा त्याला ज्यावेळी ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्यावेळी याच कोर्टामध्ये त्याला हजर केलं गेलं होतं। त्यावेळी कोर्टाने तो अल्पवयीन असल्याचं सांगत काही अटी शर्ती घालून जी कमी शिक्षा आहे ती देऊन त्याला सोडून दिलेलं होतं। मात्र पुन्हा एकदा त्याला कोर्टानं नोटीस बजावलेली आहे। पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये जो काही अर्ज केलेला होता की आरोपी वेदांत अग्रवाल याला प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं जावं आणि तशा पद्धतीची परवानगी आम्हाला मिळावी आणि त्यानंतर पोलीस कस्टडीची जी काही प्रक्रिया आहे ती आम्ही पार पाडू, अशा पद्धतीची जो काही अर्ज केलेला होता त्यावरती ही सुनावणी जी आहे ती पार पडते आहे। कोर्टाच्या आदेशानुसार वेदांत अग्रवाल, त्याचे कुटुंबीय आणि त्याचबरोबर त्याचे वकील जे आहेत ते कोर्टामध्ये हजर झालेले आहेत। त्याचबरोबर DCP या सगळ्या विभागाचे विजय मगर हे सुद्धा कोर्टामध्ये आहेत आणि ACP आरती बनसोड ज्या या सगळ्या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत त्या कोर्टामध्ये स्वतः या सगळ्या प्रकरणाची बाजू मांडतायत। त्यामुळे दोन्ही बाजूची युक्तिवाद बाजू ऐकल्यानंतर कोर्टाकडून काय नेमका निर्णय दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये हा निर्णय अपेक्षित आहे। तर दुसरीकडे वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांना सुद्धा क्राईम ब्रांचने अटक केलेली आहे। त्यांना सुद्धा दुपारच्या सुमारास कोर्टामध्ये हजर केलं जाणार। त्यामुळे दोन वेगवेगळ्या कोर्टामध्ये या सगळ्या दोन घडामोडी ज्या आहेत त्या आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत। मात्र पुढच्या काही मिनिटात वेदांत अग्रवाल अल्पवयीन की प्रौढ या संदर्भात न्यायाधीश मिनल परदेशी या निर्णय देतील आणि त्यानंतर पोलिसांची नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वेदांत अग्रवाल हा प्रौढ आहे हे कोर्टासमोर पटवून देण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या केसेसचा दाखला सुद्धा दिला जातोय, ज्यामध्ये निर्भया कांड जे दिल्लीमध्ये झालेलं होतं त्यानंतर 2015 मध्ये 16 वर्षावरील जे काही आरोपी आहेत जे एखाद्या महत्त्वाच्या आणि गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी असतात त्यांना प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं जावं, अशा पद्धतीचा जो काही नव्यानं बनवण्यात आलेली कायद्याची तरतूद आहे त्या कायद्याचा आणि या सगळ्या प्रकरणाचा रेफरन्स सुद्धा कोर्टामध्ये दिला जाणार आहे। शिवाय त्याचबरोबर आणखी काही महत्त्वाची प्रकरणं जी आहेत ज्यामध्ये आरोपी अल्पवयीन असताना सुद्धा 16 वर्षावरील ज्याचं वय आहे त्यामुळे त्या वेळेला कोर्टामध्ये अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन जे आलेले होते आणि त्यानंतर कोर्टानं जे काही निर्णय दिलेले होते अशा काही केसेसचा संदर्भ घेऊन कोर्टात पुणे पोलीस आपली बाजू मांडतायत। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष पुण्याच्या बाल न्यायालयाकडे असणार आहे। त्यामुळे या निर्णय नेमका काय येतो आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये कोर्टातून काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वेदांत अग्रवाल याला जर प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं तर पुणे पोलीस तातडीनं कारवाई करतात का हेही पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। निखिला, धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। तर या केसवर आपलं लक्ष असेल।